नमस्कार सर्वांना. आज मी बनवणार आहे राजमा मसाला. सर्वात आधी मी राजमा रात्रभर भिजवायला टाकले आणि सकाळी 6 ते 5 शिट्ट्या काढून बॉईल करून घेतले. टमाटर आणि कांद्याची पेस्ट, 2 टमाटर बॉईल केलेले आणि 1 कांदा लांब कापून फ्राय करून घेतलेला, दोन्ही घालून प्युरी बनवून घेतली. तूप आणि तेल, थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट, फोडणीसाठी जिरं 1 चमच, थोडीशी दालचिनी, तेजपत्ता, 2 इलायची आणि 2 लवंग, काळी मिरी 4, बारीक चिरलेला कांदा, बारीक कापलेले लसूण. मसाले घेतले: धनिया 1 चमच, गरम मसाला 1 चमच, लाल तिखट 1 चमच, हळद अर्धा टीस्पून. गॅस पेटवून घेऊया, टोप ठेवूया. जसं गरम झाल्यानंतर घी टाकून घेऊया आणि तेल ऑप्शनल आहे. घी टाकलं तर जरा चव चांगली येते. तेल गरम झाल्यानंतर सर्व मसाले टाकून घेऊया फोडणीमध्ये. कांदा चांगला परतून घेतला पाहिजे. चांगलं तळसून घेतल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट, आणि लसूण एक 2 मिनटं परतून घ्या. चांगलं परतून झाल्यानंतर मसाले टाकून घेऊया. एक 2 मिनटं मसाला परतून घेऊया. टमाटर कांद्याची प्युरी टाकून घेऊया. चांगलं तेल सुटेपर्यंत तळसून घ्यायचं. चांगलं परतून झाल्यानंतर बारीक चिरलेली मिरची आणि कसुरी मेथी घालून मिक्स करून घ्यायचं. गॅस मिडियम ठेवायचा. बॉईल केलेले राजमा घालून घ्यायचे, मिक्स करायचं. 2 मिनटं परतून घ्यायचं. चवीपुरतं मीठ, राजमा बॉईल केलेलं जे पाणी होतं स्टॉक, ते घालून घ्यायचं. चांगली उकळी यायला द्यायची. झाकण लावून एक 3 ते 4 मिनटं उकळी यायला ठेवायचं. मस्त अशी उकळी आली पाहिजे. त्याच्यामध्ये 1 चमच बटर घालून घेऊया. गॅस थोडा फ्लेम कमी करूया. थोडीशी मी फ्रेश क्रीम घालून घेते. फ्रेश क्रीम किंवा दही. बारीक चिरलेला धनिया पत्ता घालून घेऊया. कशी झाली आजची रेसिपी
कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.